तर नमस्कार मंडळी, कोकणकर नम्रता व्लॉग या चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते। तर 7 दिवसाच्या गणपतीचं विसर्जन झालेलं आहे। आमच्या घरी सुद्धा गौरी गणपती होते। आमच्या घरच्या गौरी गणपतीचं विसर्जन करून आम्ही आता चाललेलो आहे कोकणामध्ये आरवलीमध्ये माझ्या मामाचं गाव आहे, धामापूर येथील रामनवाडीमध्ये। तर आम्ही मामाच्या घरी पूजा आहे, तर पूजेसाठी चाललेलो आहे। तसंच आहे ना, मामाच्या घरी म्हणजे सर्व भजन आहे, तसंच बाल्या डान्स आहे, हे सर्व आहे ना मामाच्या घरी आहे। त्यामुळे आम्ही ते सर्व बघण्यासाठी चाललेलो आहे। मी सुद्धा फर्स्ट टाइम हे सर्व बघणार आहे आणि मी खूप व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं की त्या साईडला म्हणजे हे सगळे खेळ होतात, हे सर्व नाच होतात। मी याआधी कधीच गणपतीच्या काळामध्ये कोकणामध्ये गेली नव्हती, तर या टाईमला आहे ना फर्स्ट टाइम चाललेली आहे। तर आमचं ना दिवा पॅसेंजर ट्रेनचं रिझर्वेशन होतं, त्यामुळे आम्ही दिव्याला चाललेलो आहे। आमच्या हातामध्ये ना खरंच खूप सामान होतं, बॅग वगैरे होत्या, त्यामुळे आम्ही ना पर्सनल गाडी करून चाललेलो होतो दिवा स्टेशनच्या। तर आम्ही पोचलेलो आहे दिव्याला। ट्रेन आपली आलेली आहे ऑलरेडी। ट्रेन आहे ना ही रात्रीच लागते, त्यामुळे ना जनरल डब्यामध्ये जे पॅसेंजर चढतात ना ते रात्री उशिरा येऊनच इथे बसलेले असतात, कारण गणपतीच्या काळामध्ये आहे ना खूप गर्दी असते त्यामुळे। तर आता मी सध्या आहे ना खूप लेट चाललेली आहे गावाला, तर एवढी गर्दी नव्हती। आम्ही रिझर्वेशन केलेलं। तर सकाळी 6:25ला आपली ट्रेन होती, चालू होणार होती, तर आपली ट्रेन सुटलेली आहे। आता आपण आहे ना कोकणाकडे चाललेलो आहे। आम्ही आरवली स्टेशनला उतरणार, तिथून आतमध्ये धामापूर या गावामध्ये जाणार आहे। तर पावसाळा आहे, त्यामुळे आजूबाजूचा परिसर किती सुंदर आहे, पूर्ण हिरवगार असं झालेलं आहे सर्वीकडे आणि वातावरण सुद्धा खूप थंड आहे। तर आम्ही दिवा ट्रेनने चाललेलो आहे। तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की दिवा ट्रेनमध्ये किती सारे असं ना म्हणजे खाण्यासाठी येतं। तर इथे आहे ना काकांनी चॉकलेट, तसं शेंगदाणे, फुटाणे हे सर्व आणलेलं होतं। तर आम्हाला आहे ना प्रवासामध्ये चॉकलेट वगैरे खायची खूप सवय आहे, तर त्यामुळे आहे ना आम्ही यांच्याकडून चॉकलेट, तसंच आवळा कँडी वगैरे हे सर्व काय काय घेतलं। अजून काय पाहिजे? त्यानंतर तुम्हाला आहे ना ट्रेन आतून कशी आहे हे सर्व तुम्हाला दाखवतो या व्हिडिओमध्ये। ट्रेन पूर्ण स्वच्छ होतं, एवढं काय घाण केलेलं नव्हतं। बाथरूम वगैरे पूर्ण स्वच्छ होतं, कारण गर्दी नव्हती, पूर्ण ट्रेन रिकामी होती, कारण आम्ही उशिरा गावी चाललेलो त्यामुळे। तर स्वच्छताही चांगली होती। बाथरूम होतं खराब, पण एवढं पण नाही, पण होतं तसं क्लीनअप होतं चांगल्या प्रकारे। त्यानंतर आम्ही उतरलो आरवली स्टेशनला। आरवलीवरून आहे ना आम्ही घरी जाण्यासाठी आहे ना जीप मागवलेली,
कारण आम्ही 5 जण होतो. जर 2 रिक्षा केल्या असत्या ना तर एका रिक्षासाठी आम्हाला कमीत कमी 500 रुपये चार्ज केलं असतं. तर त्यामुळे आम्ही आहे ना जीप मागवली. जीप ते आमचे मामाच होते, तर त्यांनी आहे ना 800 रुपये घेतले घरापर्यंत सोडण्यासाठी. तर आरवली ते रामनवाडी असा हा प्रवास होता. तर पावसाळ्यामुळे तुम्ही बघू शकता आजूबाजूला किती सुंदर असं हिरवगार म्हणजे झाडं झुडपं अशी दिसत होती आणि खरंच खूप फ्रेश वाटत होता. आणि पाऊससुद्धा पडत होता, पण एवढा नव्हता, कमी होता. त्यामुळे ना अजूनच खूप मस्त वाटत होतं. त्यानंतर आम्ही आहे ना आमच्या मामाच्या घराच्या इथे पोचलो. मामाच्या घरी गेल्यानंतर आहे ना मामाने आमच्या आहे ना कुर्ल्या आणलेल्या, खेकडे आणलेले. नदी आहे मामाच्या घराच्या इथे जवळच, तर तिथून आहे ना मामाने खेकडे पकडून आणलेले. ॲक्च्युली मला 2 मामा आहेत. छोट्या मामाकडे गणपती आहे ना 7 दिवसाचा होता आणि मोठ्या मामाकडे 11 दिवसाचे गणपती होते. तर त्यामुळे आम्ही आहे ना छोट्या मामाच्या घरी पहिलं राहायला आलेलो. तर मामाने आहे ना खूप सारे आम्ही येणार म्हणून खेकडे पकडून ठेवलेले. तर आई माझी खेकड्याचं कालवण बनवत होती एका बाजूला. तर आणि दुसऱ्या साईडला आहे ना आम्ही व्हेज खातो, नॉनव्हेज खात नाही. त्यामुळे आमच्यासाठी आहे ना आईने भाजी बनवलेली, वांग तसंच पावटा ह्याची मालवणी पद्धतीने वाटण करून भाजी बनवत होती आई. आणि दुसऱ्या साईडला आहे ना खेकड्याचं कालवणसुद्धा आहे ना एकदम वाटप वगैरे घालून बनवत होती. तर खेकडे बनवण्यासाठी आहे ना आईने सर्वात पहिले आहे ना ते खेकडे आहे ना ते गरम पाण्यामध्ये म्हणजे पाणी गरम करून घेतलं. त्यानंतर आहे ना त्याच्यावरती ते पाणी खेकड्यांवरती टाकलं. त्यानंतर आहे ना ते खेकडे पूर्ण साफ करून घेतले. त्यानंतर खेकड्यांचे जे छोटे पाय असतात ना ते वाटून घेतले, त्याचा रस करून घेतला. त्यानंतर टोपामध्ये आहे ना तेल गरम करायला ठेवलं. तेलामध्ये कांदा टाकला. त्यानंतर त्याच्यामध्ये आहे ना मालवणी पद्धतीने बनवलेलं वाटप टाकलं. वाटणामध्ये आम्ही कांदा, ओलं खोबरं, थोडंसं आलं, लसूण आणि हिरवी मिरची तसंच कोथिंबीर याचं आम्ही वाटण बनवतो. आणि आम्ही आहे ना हे सर्व जेवण आहे ना चुलीवरती बनवत होतो, कारण चुलीवरच्या जेवणाला ना ही वेगळीच मजा असते. आणि आपल्या मुंबई साईडला आपण चूल तर मांडू शकत नाही. त्यामुळे आम्ही गावी गेलो ना की सहसा आम्ही आहे ना चुलीवरचं जेवण खायलाच प्रेफर करतो. गॅसवरचं जेवण आम्ही शक्यतो नाहीच खात. तर त्यानंतर आईने यामध्ये आहे ना मालवणी मसाला टाकला, तसंच हळद टाकलेली होती. त्यानंतर याच्यामध्ये चिकन मसाला टाकला. तुम्हाला अजून मसाले पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता. आईने एकदम आहे ना साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेलं होतं. त्यानंतर आहे ना आईने भाजीसुद्धा बनवली होती, पण भाजीचा व्हिडिओ बनवता आला नाही आम्हाला. त्यानंतर ह्याच्यामध्ये आहे ना आईने खेकडे टाकून घेतले. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि माझे पुढचे काही व्हिडिओ हे कोकणातले असणार आहे, तर ते व्हिडिओ नक्की तुम्ही बघा.